आता तुम्हाला गोमूत्राने शेण दे हा. अगं आपल्या जास्वंदीला खत घालायचं आहे. नवीन ठिकाणी नव्या मातीत रुजायला पाहिजे का नाही? मग तुम्हाला गोमूत्राने शेण दे हा. मी 1 2 3 म्हणते, मग तू दे हा. 1 2 3. अगं दे ना, दे दे दे. अगं दे. आता तू दे हा, नाहीतर मी अहिल्या देवीनंच नाव सांगेन तुझं. काय झालं दादा? अहो किती वास येतोय, ती काय आणले? अहो काय म्हणजे शेणानं गोमूत्र आहे. अर ती कशाला नेताय? ती द्या इकडे. नाही नाही, मी नाही देणार दादा. अहो याचं खत मला झाडाला घालायचंय. जास्वंदीचं रोपटं लावणार आहे मी आतल्या बागेत, आणि त्याचं एक एक फुल रोज माझ्या देवी आईला वाहणार आहे. अहो तुमच्या जास्वंदीच्या पायात म्हणजे नोकरी जाईल. आणा इकडे ती. दादा तुमचं लगीन झालंय? आता हे काय माहितीच. अहो सांगा तर. नाही झालं. आजकाल पुरुष मिळत नाहीत. मिळणार, तुम्हाला नक्की मिळणार. त्यासाठी रोज चांगल्या गोष्टींना मदत करा, चांगले कर्म करत राहा. खत नाही मिळालं तर झाडाला फूल नाही येणार. माझ्या देवी आईला फूल नाही मिळणार, झाड सुकणार तुमच्यामुळं. या समजाचं पाप कुणाला लागणार? मला. लगीन कोणाचं अडणार? तुमचं. आणि नुकसान कुणाचं होणार? तुमचंच. हो नको नको नको, पाहिजे तुम्ही सगळे आत घेऊन जावा, पण असलं काय बोलू नका. ठीक आहे जाते मी. ओ दादा, मला लग्नाला नक्की बोलवायचं हा. हो नक्की बोलावतो. अहिल्या, या सौंदर्यानं एकदा घायल झालोय आम्ही मॅडम. वा, 25 वर्ष झाली तरी मॅडमचं सौंदर्य तसुभरही कमी झालं नाहीये. लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुला सुद्धा. कुठे होतास तू? तुला माहितीये ना तुझ्याशिवाय माझं पानही हलत नाही. आणि आजच्या दिवशी तू मला टाळत तर नाहीयेस ना? ए, शक्य आहे का? तुला आठवतंय 25 वर्षापूर्वी मी तुला स्कूटर सरप्राईज गिफ्ट म्हणून दिली होती, आणि तू मला हे पेन दिलं होतंस आणि मला म्हणाली होतीस की तुझं माझ्यावर जर खरं प्रेम असेल तर हे पेन तू कधीच हरवणार नाहीस आणि स्वतःपासून वेगळंही नाही करणार. बघ, हे पेन तसंच अजूनही माझ्याकडेच आहे. दे. अगं दे. तू पण ना. दे ना. काय चाललंय तुझं आईल्या? काय? छानच आहे, पण खूप एक्सपेन्सिव्ह दिसतंय का? म्हणजे हिरा वगैरे कमीत कमी 4-5 लाख रुपये तरी किंमत असेल ना याची. पण नाही, कशाला उगाच. तू माझ्यासाठी काय तडजोड केलीयस हे फक्त मला माहिती, आणि जगात
क्वचितच एखादा नवरा आपल्या बायकोसाठी करतो. तू माझ्यासाठी जे केलंयस त्याच्या पुढे ह्या पेनाची किंमत काहीच नाही. अरे आत्ता मला माझं खरं गिफ्ट मिळालं. आणि हे बघ, हे बास, मला माहिती होतं तू हेच बोलणार. आता पुढची 25 वर्ष हे पेन तुला नीट जपून ठेवायचं. जशी आपली आज्ञा राणी सरकार. तर चला, आपला स्टाफ त्यांच्या सरप्राईज गिफ्टची वाट बघत असेल. हो, तू हो पुढे मी आलेच. दादासाहेब, पेन मिळालं का गिफ्ट? तुला कसं कळलं? ते सर, खाली सगळा स्टाफ जमलाय. चला. ते नाही, काय किंमत असेल? $5,000. होस, मला वाटलं जरा महागडा असेल. हो मॅडम, हो $5,000 म्हणजे किती आहेत माहितीये का? 4.5 लाख रुपये जवळजवळ. बघू का जरा प्लीज? डायमंड आहे. ते नाही दादासाहेब, म्हणजे आता वहिनींनी तुम्हाला 4.5 लाखाचं गिफ्ट दिले नाही, मग तुम्ही नक्कीच 10 लाख रुपयाचं तरी द्यालच ना? एक सेल्फी घेऊ का मी? सेल्फी पेन बरोबर. पेन सेल्फी. अरे अहिल्या, वहिनी चला गिफ्ट वाटूया. हो. शांतता या. श्याम, तुझ्या मुलीची ऍडमिशन तुला हव्या त्या शाळेत झाली. आणि ही काही पुस्तकं आणि स्टेशनरी. ही तुझ्यासाठी साडी. मारुती ये. मारुती, आमच्याकडून तुझ्यासाठी हे एक छोटंसं घर. आपल्या सर्व्हिस क्वार्टर्स मधली तुझी खोली तुझ्या नावावर केली. याची काही गरज नव्हती. तू गेली 30 वर्ष ह्या घराची निस्वार्थ सेवा केलीस. त्यापुढे हे काहीच नाही. आता छान छान उमलायचं, रोज रोज फुलं द्यायची आणि माझ्या देवी आईच्या बागेची शोभा वाढवायची. मोहन, डायमंड नेकलेस आहे. थँक्यू. स्वरूपासाठी. तुझी मुलगी हो. केम्ब्रिजहून ती शिक्षण पूर्ण करून आली की तिला दे. वहिनी, म्हणजे आता हे छोटं गिफ्ट माझ्यासाठी नाही ना? ते असेल ना माझ्यासाठी? बरोबर, हे गिफ्ट तुझ्यासाठी नाहीच आहे.
आज आपल्याकडे एक स्पेशल पाहुणी येणार आहे प्रीतूसाठी. हे तिच्यासाठी. सावित्री, हे नीट ठेव. वहिनी उघडून बघू. चालेल. मॅडम नीट ठेवलंय लॉकरमध्ये. त्यापेक्षा या घरची नोकर असते तर बरं झालं असते. काय? तर काय, इथल्या नोकरांना काय काय मिळालं. कुणाला पाहिजे तिकडे ऍडमिशन मिळाली, कुणाला वर्षभराचं मेडिकल व्हाउचर मिळालं, कुणाची कर्ज फेटली. हे सगळं या साडीपेक्षा जास्तच किमतीचं असेल. वहिनींनी प्रेमाने दिली आहे साडी. प्रेम. प्रेम महत्वाचं, किंमत नाही. मला आणि सावित्रीला सेमच साडी दिली का? सावित्रीची साडी बघायलाच पाहिजे. असं म्हणतात की आपण निसर्गाकडे काहीतरी मागितलं की आपल्याला ते मिळतं. आज मी तुझ्याकडे काहीतरी मागते. तुझं हे पहिलं फूल माझ्या देवी आईंनाच मिळू दे. यापुढे ही मुलगी माझ्या नजरेसमोर सुद्धा येता कामा नये. मॅडम हो ना. हॅलो. काय गो, फूल नाही खुडलंस? नाही. वाह, माझ्या रोपाचं पहिलं फुल माझ्या देवी आईलाच मिळालं. ते खास त्यांच्यासाठीच होतं.
कुठे लपली होतीस? काळजी वाटायला लागली होती ना मला. मी काय सांगितलं होतं तुला की घरातून बाहेर अजिबात पडायचं नाही. आणि या बकरीचा आधी काहीतरी वैजूच. बरं बाई, वैजूच. बघ, आज ना या घरात खूप मोठी पार्टी. मला तुझ्यामुळे तिकडे काही गोंधळ झालेला नकोय. कळतंय ना तुला? ओके ना? ओके ओके, सगळं ठीक होणार. फक्त तू लक्ष दे हिच्याकडे. पार्टी? समोर तर तुला जायला बंदीच आहे आणि बंदीच काय धरून बसलीस? त्यांच्या आसपास मी फिरकायचं नाही असतो. सावित्री, सगळी तयारी झाली आहे ना? हो मॅडम. लक्षात आहे ना आज आपल्याकडे खास पाहुणे येणार आहेत? हो मॅडम. सचिन दादांना सांगून पाहुण्यांसाठी खास रूम बुक ठेवले आणि दिशा मॅडमच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन सगळी तयारी झाली. त्यांना तक्रारीला संधी नाही मिळणार. तू फक्त त्यांच्याकडे खास लक्ष ठेव. आणि हा, मारुतीला सांगून त्यांच्यासाठी पार्किंगमध्ये जागा रिझर्व करून ठेव. हो मॅडम. गणू, कशी दिसते मी? बरंच म्हणायचं. सुटलो एकदाच. बा आता तू सांग, कशी दिसते मी? अरे वा, भारीच की. पर एवढं आवरून स्वारी निघाली कुठं? पार्टीला. हा, पार्टीला? बा काय झालं? हा? अरे बा, काय शोधतोय तू? बा काय करतोय तू? हा? अरे सांग ना बा. ही लक्ष्मण रेषा आहे. ही अजिबात वालांडायची नाही आणि इथनं अजिबात हालायचं नाही. बा नाही बी नाही. पारून जर का लक्ष्मण रेषा वालांडली ना गणू, तर मी तुझं तंगड मोडी. बंगल्यावरची पार्टी आटोपली तर मग ती बाहेर येऊ शकते, त्याशिवाय नाही. कळलं का? आज गणू स्पेशल माणूस आहे. त्यानं सांगितल्याशिवाय अजिबात बाहेर पडायचं नाही. अरे पण बा. आता पण नाही बिन नाही. एकदा मी सांगितलं ना की विषय संपला. बा ऐक ना माझं. अरे बा ऐक ना. बा मग लक्ष्मण रेषेच्या बाहेर यायचं नाही. कोणी? कनी, आता तू मला अडवणार? अगं तसं नाही ग, बाने सांगितलंय ना. ए गणी, चल ना, जाऊया ना पार्टी बघायला. चल ना. तेवढं सोडून बोल.
गणी, आपण एक खेळ खेळूया का? हा चालते. काय खेळायचं? रामायण. हा मग मी राम. नाही तू राम नाही, तू ना रावण, लंकेचा राजा रावण. हा आणि मी सीतामाई. हा आणि तू सीतामाईचं सीताहरण करायला यायचं. आणि मी ना माझ्या झोपडीमध्ये अशी एकटी बसलेली आहे. थांब आलो मी लगेच. अरे कुठं चालला? हा आता बोल काय करायचं? आधी तू रेषेच्या बाहेर जा. हा आता तू म्हण, माई मला भिक्षा दे. हा 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 बाई भिक्षा दे. कुटीच्या बाहेर आलोय मी. महाराज मला माफ करा, पण मी या रेषेच्या बाहेर नाही येऊ शकत. अगं पण आपण खेळतोय ना. अरे मग पुन्हा एकदा म्हण. हा माई मला भिक्षा दे. तुझ्या कुटीच्या बाहेर आलोय मी. वय महाराज आत्ता देते. कुठे चाललीस? अरे गणी, असं काय करतो? अरे तूच तर मला लक्ष्मण रेषेच्या बाहेर काढलं ना. मी बाहेर आले आणि मी निघाले. अगं पण आपण खेळत होतो ना. अरे पण गणी तूच बाहेर काढलं ना. अगं टायड्या असं करू नको ग, बा मला मारल. अरे गणी कुठं आपल्याला गावाच्या बाहेर जायचंय? हे तर पार्टी आहे. हे असं जायचं ना असं यायचं, कोणाला कळणार बी नाही. हा अरे बाई इथं यायच्या आधी ना आपण इथं निघून यायचं. हा चालतंय? पटतंय का? पटतंय? गणी तुला बी पार्टी बघायची आहे ना? खरं सांग तुझ्या बी मनात आहे ना? बघायची आहे ना पार्टी? बघायची आहे ना? हा आहे ना? चल मग. अरे देवा, गणी तू थांब, मी आत्ता आले. अगं तायडी काय झालं? ये धर. अगं हे काय करतेस? बैजू, ही लक्ष्मण रेषा आहे आणि या लक्ष्मण रेषेच्या बाहेर अजिबात यायचं नाही. तायडी हे तर जत्राच आहे. अरे बोल. फक्त आकाश पाळणा कुठे दिसत नाही. येडे करू तू. पार्टी आहे ती, मग पार्टीत नसतोय आकाश पाळणा. पण गणी, आपण रामायण खेळलो ना म्हणून आपल्याला पार्टी बघायला मिळालीये. मी रावण झालं म्हणून तुला बाहेर येता आलो. ठीक आहे. तायडी कसली भारी लाइटिंग आहे ना ग. तुझ्या लग्नात बी आपण अशीच लाइटिंग लावू. काय रे तुझं गणी, सारखं आपलं लगीन करतो. तुला काय गडबड आहे माझ्या लग्नाची? नाही तू बा सोबत राहतो ना म्हणून तुझं असं चाललंय. सारखं आपलं लगीन. हे गणी, तुला पार्टी बघायची ना? होय, आपण ना तिथं पुढे जाऊया आणि बघूया. नको का? आपण तिकडे गाड्यांची मागून पण पार्टी बघू असं म्हणतोयस? हा चालतंय. खूप सुंदर पार्टी ऑर्गनाईज केली आहे. थँक्यू सो मच. हे घ्या. आदित्य सर, एवढे वर्ष व्यवसाय करतोय पण काम पूर्ण व्हायच्या आधीच कामाचे पैसे, ते पण ठरल्यापेक्षा जास्त, हे कधीच घडलं नाही. नाहीतर काय, हे फक्त आदित्य किर्लोस्करांकडेच घडू शकतं. खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला. थँक्यू सो मच. आता कौतुक पुरे झालं, पार्टीकडे लक्ष दे. ओके चला. अगं मला काहीच दिसेना. लय भारी दिसते मला. अगं तुला दिसतंय, मला दिसना ना. मी जाऊन काय
गाडी कोणाची? तायडी, वा